नागपुर के गिट्टीगदान थाना क्षेत्र में बंद मकान का ताला तोड़कर चोरी करने वाले 2 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपियों के कब्जे से चोरी का सामान बरामद किया। शिकायतकर्ता राजस्थान गए हुए थे। इसी दौरान अज्ञात चोरों ने उनके बंद मकान का ताला तोड़कर चोरी की वारदात को अंजाम दिया। पड़ोसियों ने घर में चोरी होने की जानकारी दी, जिसके बाद गिट्टीगदान थाने में मामला दर्ज कराया गया। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने 2 आरोपी गणेश बघेल और मनीष जायसवाल को गिरफ्तार किया। पूछताछ में दोनों ने चोरी की वारदात कबूल कर ली। पुलिस ने आरोपियों के कब्जे से 2 आईफोन, 14,600 रुपए नकद और एक 2 पहिया वाहन बरामद की है। बरामद माल की कुल कीमत करीब 1,12,000 रुपए बताई जा रही है। मामले की आगे की जांच गिट्टीगदान पुलिस कर रही है। फिर्यादी नामे संकेत खडगी वय 20 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते परिवारासह राजस्थान येथे फिरायला गेले होते। त्या दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी 23 तारखेला फोन करून सांगितलं की त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तुटलेला दिसला। यावरून पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे स्टाफ तिथं गेलेले होते। फिर्यादी यांनी परत आल्यावर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्यावरून पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा नोंद झाला। गुन्हा दाखल होताच लगेच तपास पथक त्या गुन्ह्याच्या आरोपितांच्या शोधकामी आणि गुन्ह्यात गेलेल्या मालमत्तेच्या शोधकामी तपास पथक रवाना केले। यामध्ये गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून तपास पथकाने आरोपी गणेश उर्फ गणू विनोद बघेल वय 19 वर्ष राहणार तेलंगखेडी बागडी, नंतर मनीष नानू जयस्वाल वय 20 वर्ष राहणार हजारी पहाड यांना ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली आणि त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्यांच्याकडून 2 आयफोन, एकूण 14,600 रुपये नगदी, तसेच चार्जर आणि गुन्ह्यात वापरलेली एक हिरो होंडा मोटरसायकल असा एकूण 1,12,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केला आणि सदरचा गुन्हा डिटेक्ट करून गुन्ह्याचा तपास आम्ही करीत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये PSI इंगळे आणि DV पथक होती। ह्या सर्वांनी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सदर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे।